एक मुलगी होती जी एका मुलाच्या प्रेमात इतकी वेडी झाली होती की तिने आपल्या आई वडिलांचाही विचार केला नाही. तिच्या आई वडिलांनी तिचं लग्न लावून दिलं, पण लग्नाच्या रात्रीच ती तिचं घर सोडून पळून गेली. ती स्टेशनवर पोहोचली आणि आपल्या प्रियकराची वाट पाहत राहिली. जेव्हा तो स्टेशनवर आला तेव्हा त्याला पाहून ती डसाडसा रडू लागली. पण यामागचं सत्य काही वेगळंच होतं. चला तर मग या कथेमागचं संपूर्ण सत्य जाणून घेऊया या कथेच्या माध्यमातून. नमस्कार मित्रांनो, ही कथा जया नावाच्या एका मुलीची आहे. जया एका श्रीमंत आणि प्रतिष्ठित घराण्यात जन्मलेली होती. तिचे वडील गावातील प्रतिष्ठित जमीनदार होते आणि जया त्यांची एकुलती एक मुलगी होती. जया आपल्या कुटुंबाची लाडकी होती. तिला गावातील गरीब मुलांसोबत खेळायला खूप आनंद वाटायचा आणि मोठी झाल्यावरही ती त्यांच्या सोबतच खेळत होती. एके दिवशी तिने शहरातील एका नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तिचे जग पुस्तक आणि स्वप्नांपुरतंच मर्यादित होतं. परंतु आयुष्याच्या काही वळणांवर अचानक सर्व काही बदलून जातं. जयाच्या आयुष्यात हा बदल आला जेव्हा ती किशोरला भेटली. किशोर शहरातील एक सुंदर, आत्मविश्वासाने परिपूर्ण आणि आनंदी स्वभावाचा मुलगा होता. कॉलेजच्या पहिल्याच दिवशी जया आणि किशोरची नजरानजर झाली. त्या क्षणी त्यांना वाटलं की त्यांची आयुष्य आता एकमेकांशी जोडली जाणार आहे. किशोरने मैत्रीचा हात पुढे केला आणि जयाने थोडंसं संकोचून मग तो स्वीकारला. हळूहळू त्यांची मैत्री गाढ होत गेली. किशोरने जयाला आयुष्याचे नवे पैलू दाखवले आणि जयाने त्याला आपल्या साधेपणाने आणि प्रामाणिकपणाने प्रभावित केलं. एके दिवशी कॉलेज संपल्यावर दोघंही एका बागेत फिरायला गेले. त्या रात्री चंद्र पूर्ण तेजाने चमकत होता आणि हवेतील थंडावा वाढत चालला होता. किशोरने जयाकडे पाहिलं आणि अचानक तिचा हात धरला. जया थोडीशी घाबरली, पण तिने आपला हात मागे घेतला नाही. तिच्या हृदयाचे ठोके वेगाने वाढले. किशोर हळूच म्हणाला, जया, आपण आता फक्त मित्र नाही राहिलो. तुला हे जाणवत नाही का? जयाने कधीही याबद्दल विचार केला नव्हता, पण किशोरच्या या प्रश्नाने तिच्या मनाच्या गुपित कोपऱ्यातील भावना उघडल्या. त्या रात्री त्यांनी बरीच चर्चा केली आणि त्यांची मैत्री प्रेमात बदलली. आता ते फक्त मित्र नव्हते, तर एकमेकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनले होते. एके दिवशी किशोरने जयाला विचारलं, आपण लग्न करूया का? पण जयाने सरळ नकार दिला आणि म्हणाली की मी माझ्या आई वडिलांची परवानगी घेतल्याशिवाय तुझ्याशी लग्न करू शकत नाही. हे ऐकून किशोर हसत म्हणाला की तू रागावलीस का? अरे, मी तर फक्त थोडीशी गंमत केली. आपलं लग्न होईल, पण आपल्या आई वडिलांच्या परवानगीनेच. कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यावर ते दोघंही आपल्या घरी परतले. आता त्यांच्या लग्नासाठी आई वडिलांना तयार करण्याचं मोठं आव्हान त्यांच्या समोर होतं. जया किशोरवर मनापासून प्रेम करत होती, पण तिने कधीही हे विचारण्याचा प्रयत्न केला नव्हता की त्याचे आई वडील कोण आहेत आणि ते कुठे राहतात. तिने त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला होता. आपापल्या घरांमध्ये परतल्यानंतरही ते रात्री लपून छपून फोनवर बोलत राहायचे. त्यांच्या या गुप्त बोलण्याची त्याच्या किंवा तिच्या आई वडिलांना काहीच कल्पना नव्हती. हळूहळू ते दररोज एकमेकांशी बोलायला लागले. एके दिवशी सकाळी जया तिच्या मनातील प्रेम व्यक्त करण्यासाठी आपल्या वडिलांजवळ गेली, पण ती काही बोलणार त्याआधीच तिचे वडील म्हणाले की बाळा, तुझ्या लग्नासाठी आम्ही एक चांगला मुलगा बघितला आहे. संस्कारी आणि सुंदर मुलगा आहे. जर तू परवानगी दिलीस तर आम्ही नातं पक्क करू. जया आपल्या वडिलांचा अपमान करू शकली नाही. मनाविरुद्ध का होईना ती लग्नासाठी तयार झाली. काही काळात तिचं लग्न ठरवल्या गेलेल्या त्या मुलाशी पार पडलं. जयाच्या वडिलांनी पसंत केलेल्या मुलाशी तिचं लग्न झालं आणि ती सासरी पोहोचली. मात्र किशोरच्या आठवणी तिचा पाठलाग सोडत नव्हत्या. जयाने किशोरला हे सांगितलं सुद्धा नव्हतं की तिचं लग्न झालं आहे. लग्नाच्या दिवशीच किशोरने तिला फोन केला.
जया सासरी होती आणि लग्नातल्या संगीताचा आवाज ऐकून किशोर म्हणाला, तुझ्या घरात काही कार्यक्रम आहे का? संगीताचा आवाज येतोय. जया म्हणाली की काही नाही, मी माझ्या मैत्रिणीच्या लग्नात आले म्हणून संगीत वाजत आहे. किशोर म्हणाला की मी माझ्या आई वडिलांना तयार केलं आहे, तू तुझ्या वडिलांना तयार करू शकलीस का? जया हळूच आवाजात म्हणाली, किशोर, इथे तुमच्याशिवाय माझं मन लागत नाहीये, आजच मला स्टेशनवर भेटायला येशील का? किशोर म्हणाला की ठीक आहे, तू ट्रेन पकडून निघ, मीही तिथून निघतो. जया ज्या दिवशी सासरी आली होती त्याच दिवशी ती तिथून पळून जाण्याचा विचार करत होती. रात्री ती घराच्या मागच्या बाजूने बाहेर पडली. ती रस्त्यावर पोहोचली आणि एका ऑटोवाल्याकडून लिफ्ट मागितली, पण तो ऑटोवाला तिला स्टेशनऐवजी एका मोकळ्या रस्त्यावर घेऊन गेला. त्याने जयाचे सगळे दागिने हिसकावले आणि तिथून निघून गेला. जया असहाय्य होती. एकटी मुलगी, अपरिचित रस्ता. ती कसा बसा त्या रस्त्यावरून बाहेर आली आणि एका हायवेला पोहोचली. रात्रीचे 11 वाजले होते. तिने तिथे एका व्यक्तीला विचारले की काका, रेल्वे स्टेशन कुठे आहे? त्या व्यक्तीने तिला योग्य मार्ग दाखवला. स्टेशनवर पोहोचून ती ट्रेनची वाट पाहू लागली. काही तासांनी ट्रेन आली आणि तिने तिकिटाशिवायच ट्रेनमध्ये चढून प्रवास सुरू केला. जया ट्रेनमध्ये लग्नाचे कपडे घालून बसली होती आणि तिला पाहून लोक आश्चर्यचकित होत होते. एका म्हाताऱ्या आजीबाईंनी तिला विचारले की मुली, तू घरून पळून आली आहेस का? जया म्हणाली की हो आजी, माझा प्रियकर पुढच्या स्टेशनवर माझी वाट पाहत आहे. तेव्हा त्या आजीबाई तिला म्हणाल्या की तुमच्या वयाच्या मुलांच्या डोक्यावर प्रेमाचा भूत बसला आहे. तुम्ही आई वडिलांचा विचार करत का नाही? ज्या वडिलांनी तुझ्या लग्नासाठी एवढा खर्च केला त्यांचं काय? यावर जया म्हणाली की काय करू आजी, किशोर शिवाय मी राहू शकत नाही. त्यामुळे तडफडत जगण्यापेक्षा त्याच्यासोबत राहताना मरण आलं तरी चालेल. इकडे जयाच्या सासरी हल्ला चालू झाला होता. नववधू घरातून पळून गेल्याचं कळल्यावर तिथे खळबळ उडाली. जयाचे सासरे तिच्या वडिलांना फोन करून म्हणाले की तुम्ही आधी का सांगितलं नाहीत की तुमची मुलगी अशा स्वभावाची आहे? आजच्याच दिवशी तिने आमची नाचक्की केली. जयाचे वडील हतबल होऊन विचारू लागले, समधीजी, काय झालं आहे? कृपया मला स्पष्ट सांगा. तेव्हा तिचे सासरे म्हणाले की तुमची मुलगी लग्नाच्या पहिल्याच दिवशी घरातून पळून गेली आहे. आता आम्ही तिला कुठे शोधायचं? हे ऐकून जयाच्या वडिलांना धक्काच बसला. त्यांनी डोक्यावर हात मारून रडायला सुरुवात केली. कुटुंबातील इतर लोक विचारू लागले, अखेर झालं तरी काय? का रडताय? तेव्हा तिचे वडील रडतच म्हणाले की आपली मुलगी आपली इज्जत घालवून पळून गेली आहे. जयाची आई हताश होऊन म्हणाली, तिने कधीच याबद्दल आम्हाला काही सांगितलं नव्हतं. ती असं कसं करू शकते? तिथे काही जण म्हणत होते की तिला शोधायला जाऊया, तर काही जण म्हणाले की जाऊ द्या. जर ती कोणाबरोबर पळाली असेल तर परत येणार नाही, पण जर तिला काही जबरदस्तीने जावं लागलं असेल तर ती परत नक्कीच येईल. दरम्यान ट्रेन पुढच्या स्टेशनवर पोहोचण्याच्या तयारीतच होती आणि जयाचा थांबलेला श्वास आता शांत होणार होता. ट्रेन थांबताच ती घाईने खाली उतरली आणि किशोरला इकडे तिकडे शोधू लागली. मात्र किशोर कुठेच दिसला नाही. तिने थकून त्या स्टेशनवरच बसून त्याची वाट पाहायला सुरुवात केली. हळूहळू सकाळ होत होती आणि जयाला डुलकी लागली. ती त्या स्टेशनवरच झोपून गेली. अचानक एका गाडीने हॉर्न वाजवल्यावर तिची झोप उघडली. घड्याळात पाहिलं तर सकाळचे 9 वाजले होते. ती घाईघाईने उठली, चेहरा धुतला आणि किशोरला शोधू लागली, पण तो अजूनही कुठे दिसत नव्हता. निराश होऊन ती एका कोपऱ्यात जाऊन बसली. काही तासांनंतर किशोर एका महिलेसोबत त्या स्टेशनवर आला आणि जयाला शोधू लागला. शोधता शोधता कंटाळून त्याने जोरात जयाचं नाव ओरडून हाक मारली. त्या आवाजाने जया बाहेर आली आणि त्याला पाहून आनंदाने तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. किशोरने तिला जवळ घेतलं आणि म्हणाला की तू इथेच थांब, मी परत येतो. तो त्या महिलेसोबत बोलायला गेला. ती महिला वारंवार जयाकडे पाहत होती.
काही वेळाने ती जया जवळ आली आणि तिला नीट निरखून पाहू लागली. यामुळे जया जरा अस्वस्थ झाली. तिने किशोरकडे पाहून म्हटलं, मला काहीतरी विचित्र वाटतंय. किशोरने तिला समजावत म्हटलं की घाबरू नकोस, ही माझी आत्या आहे. तिने आधीच सांगितलं होतं की तुझ्या नवरीला पाहिल्याशिवाय मी तुझं लग्न करू देणार नाही, म्हणूनच त्या तुला पाहायला आल्या आहेत. आता आपण सगळे एकत्र जाऊया. पण जयाचं मन काहीतरी वेगळंच भासत होतं. तिला काहीतरी चुकीचं घडत असल्याचं वाटत होतं. तरीही ती त्यांच्यासोबत ट्रेनमध्ये चढली. ट्रेन सुरू होताच पोलिस तिथे पोहोचले आणि सर्व प्रवाशांची तपासणी सुरू केली. किशोरने तिला सांगितलं की जया, जर पोलिसांनी काही विचारलं तर सांग की तू एकटी आहेस, नाहीतर आपल्याला तुरुंगात जावं लागेल. पोलीस ट्रेनमधील प्रत्येक प्रवाशांकडे जाऊन चौकशी करत होते. जेव्हा ते जयाकडे आले तेव्हा त्यांनी विचारलं, तुझ्यासोबत कोण आहे? जया पोलिसांना उत्तर देते की सर, मी एकटीच आहे. पोलीस म्हणतात की जरा सावध राहा, आज एका मुलीचा सौदा होणार आहे, पण वाटतंय की ते लोक अजून इथे आलेले नाहीत. जया म्हणाली की ठीक आहे, मी काळजी घेईन. पण पोलिसांना तिला बघून शंका आली आणि पोलीस ट्रेनमधून उतरून गुपचूप त्या गुन्हेगारांना पकडण्याचा प्रयत्न करतात. पुढच्या डब्यात लपून ते त्या लोकांचा मागोवा घेतात. ट्रेन पुढच्या स्टेशनवर थांबताच किशोर, जया आणि ती महिला तिघेही तिथे उतरतात आणि एकत्रच चालू लागतात. तेव्हा पोलीस त्यांना पकडून अटक करतात. पोलीस जयाकडे पाहून म्हणतात की आज तुझाच सौदा होणार होता. मग ते किशोरकडे पाहून म्हणाले, आम्ही तुझी खरी ओळख या मुलीला सांगावी की तूच काही सांगशील? जया गांगरून म्हणते, किशोर, हे सगळं काय चाललंय, सांगतोयस का? तेव्हा किशोर शांतता तोडत म्हणतो की जया, मी तुझ्यावर प्रेम करतच नव्हतो. हे माझं कामच आहे. कॉलेजच्या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं आणि नंतर त्यांना इतरांच्या हवाली करायचं, यासाठी मला खूप पैसे मिळतात. किशोरचं हे म्हणणं ऐकून जयाचा विश्वासच उडतो. तिने जोरात त्याला चापट मारली आणि रडत रडत ओरडू लागली, तू असं का केलंस? जर तुला पैसेच हवे होते तर सांगितलं असतंस. मी तुला इतके पैसे दिले असते की आयुष्यभर तुला कधी काही काम करावंच लागलं नसतं. पण तू माझा विश्वासघात केलास. तुला शिक्षा व्हायलाच पाहिजे. ती पोलिसांना म्हणाली की याला अशी शिक्षा द्या की तो पुन्हा दुसऱ्या कोणत्याही मुलीसोबत असं काही करू शकणार नाही. पोलीस किशोरला पकडून नेतात. पण जया आता पूर्णतः एकटी पडते. ना ती सासरी परत जाऊ शकत होती, ना माहेरी. ती स्वतःला संपवून या वेदनादायी जगातून मुक्त होण्याचा विचार करते. ती ट्रेन समोर उडी मारण्यासाठी तयार होते. तेव्हाच कोणीतरी तिच्या मागून येऊन तिला घट्ट धरतो. ती मागे वळून पाहते तर तिला पकडणारा तिचा नवरा होता, ज्याने तिच्याशी लग्न केलं होतं. जया आश्चर्याने बघते आणि त्याला म्हणते की तुम्ही इथे कसे? तेव्हा तिचा नवरा शांतपणे म्हणतो की जेव्हा तू या घरातून पळून जात होतीस तेव्हा मी तुला छतावरून जाताना पाहिलं होतं. मला आश्चर्य वाटलं की तू कोणाला भेटायला चालली आहेस, म्हणून मी तुझा पाठलाग केला. मला हे समजून घ्यायचं होतं की तू आपल्या लग्नाचं आयुष्य सोडून कोणासाठी पळून चालली आहेस, आणि मी पाहिलं तू कशा प्रकारच्या मुलावर प्रेम करत होतीस. तुला माझ्यावर विश्वास नव्हता का की मी तुला आनंदित ठेवू शकतो म्हणून? हे ऐकून जया रडतच म्हणाली, असं बोलू नका. तुम्ही खूप चांगले व्यक्ती आहात, हे मला माहीत आहे. पण त्याच्याशिवाय मला असं वाटायचं की मी मरून जाई. इथे आल्यानंतर मला कळालं की ज्याच्यावर जास्त विश्वास ठेवतो तोच सगळ्यात जास्त दुखावतो. तिचा नवरा गहिवरून म्हणाला की ठीक आहे, मी तुला इथेच सोडून जातो. पण जर तुला कधी वाटलं की तुला माझ्यावर प्रेम आहे तर तू माझ्याकडे परत येऊ शकतेस. तुझ्यासाठी माझ्या घराची दारं नेहमीसाठी उघडी राहतील. स्टेशनच्या गर्दीत जया एकटीच उभी राहिली होती. तिला असं वाटत होतं की ही दुनिया तिच्यासाठी थांबली आहे. तिचे स्वप्न, तिचं प्रेम सगळं एका क्षणात तुटून गेलं होतं. जया त्या रात्री स्टेशनच्या वेटिंग रूममध्ये बसून विचार करत राहिली. तिने स्वतःलाच अनेक प्रश्न विचारले. तिने आपल्या कुटुंबाचा विचार न करता इतका मोठा निर्णय घेणं
योग्य होतं का? किशोर खरंच तिच्यावर प्रेम करत होता की हे फक्त एक धोका होतं? सकाळ झाली आणि जयाने एक निर्णय घेतला की ती आपल्या घरी परत जाईल. तिला समजलं होतं की प्रेम ही फक्त एक भावना नाही, तर त्यामध्ये जबाबदारी आणि प्रामाणिकताही असते. जयाने पुढची ट्रेन पकडली आणि ती आपल्या घरी परत जायला निघाली. तिचं मन अजूनही दुःखी होतं, पण तिने ठरवलं होतं की या अनुभवातून धडा घेऊन ती पुढे जाईल. तिने स्वतःशी वचन दिलं की आता ती कोणावरही अवलंबून न राहता स्वतःच्या परिश्रमाने आणि स्वतःच्या निर्णयावरच आपलं आयुष्य जगेल. गावी पोहोचल्यावर जयाने आपल्या कुटुंबासमोर सगळं खरं सांगितलं. तिने आपल्याकडून झालेल्या चुकीची त्यांच्याकडून माफी मागितली आणि स्वतःला एका नवीन दिशेने नेण्याचा निर्धार केला. तिने ठरवलं होतं की आता ती फक्त स्वतःच्या कष्टांवर आणि आत्मसन्मानावर विश्वास ठेवून आयुष्य पुढे नेईल. जयाने पुन्हा आपल्या सासरी जायचं ठरवलं नाही, कारण तिला भीती वाटत होती की ती तिच्या नवऱ्याच्या पालकांकडून तिला सतत टोमणे ऐकावे लागतील. हा अनुभव जयाच्या आयुष्यातील एक मोठा टप्पा ठरला. यानं तिला शिकवलं की प्रेम जितकं महत्त्वाचं आहे तितकंच स्वतःची ओळख आणि आत्मसन्मान टिकवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. मित्रांनो, या गोष्टीचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणं नाही. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच कळवा. चला भेटूया एका नवीन कथेसह. तोपर्यंत जय हिंद, जय भारत. मित्रांनो, आपल्या चॅनलला दिलेल्या तुमच्या भरभरून प्रतिसादाबद्दल आणि प्रेमाबद्दल मी मनपूर्वक आभारी आहे. तुम्ही दाखवलेलं प्रेम मला शब्दात व्यक्त करणं कठीण आहे, पण तुमच्या या मोलाच्या पाठिंब्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानतो. तुमचं प्रेम असंच सदैव राहावं हीच माझी हात जोडून विनंती आहे. तुमच्या या प्रेमामुळेच आम्ही अधिकाधिक पुढे जाण्यासाठी प्रेरित होतो. आपण संपूर्ण कथा ऐकली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. थँक्यू.